पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजे चॅनल AK. या चॅनलवरती शिष्यवृत्तीसाठी स्पष्टीकरणासह मार्गदर्शन नेहमी होत असते आणि मी भाग 2 घेऊन आलेला आहे. जर हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर आपण या ठिकाणी आज पाहूया वर्णानुक्रमातलं या ठिकाणी जे अल्फाबेटिकल वर जे प्रश्न येणार आहेत तर त्यातलेच या ठिकाणी भाग 2 कशा पद्धतीने आणखी येऊ शकतात ते या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह आज आपण पुन्हा या ठिकाणी पाहूया. आता बघा यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आहे, कंप्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. म्हणजे पर्यायातील वर्णाक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्दसंच तयार करायचा आहे. म्हणजे इथं ही अशा पद्धतीनं एक शब्दसंच आपल्याला तयार करायचा आहे. इथं काही कोड्या स्वरूपात कोड्याच्या टाईप काही इथं वर अल्फाबेट दिलेले आहेत आणि प्रॉपर या पर्यायामधलं जे योग्य पर्याय तर ते योग्य पर्याय घेऊन अर्थपूर्ण असे या ठिकाणी शब्द तयार होणार आहेत आणि ते कुठले तयार होणार आहेत ते आपण या ठिकाणी या प्रश्नातनं निवडायचं आहे. म्हणजे आता इथं बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 P आहे, पर्याय क्रमांक 2 B, पर्याय क्रमांक 3 M आणि पर्याय क्रमांक 4 हे R आहे. आता इथं बघा ANGO आणि ONKEY म्हणजे इथं असं एक या ठिकाणी अक्षर घ्यायचं आहे की त्याच्यामुळं 2 अर्थपूर्ण असे शब्द तयार होतील. म्हणजे इथं जर आपण पर्याय क्रमांक 3 मधलं जर M घेतला तर इथं M घेतल्यानंतर MANGO मँगो हा एक या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे आणि इथं M घेतल्यानंतर पुन्हा MONKEY मंकी हा या ठिकाणी शब्द तयार होणार आहे. म्हणजे इथं बरोबर आपल्याला या ठिकाणी M हे या ठिकाणी घेतलं तर आपल्याला अर्थपूर्ण 2 शब्द तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. योग्य असं अल्फाबेट घेऊन अर्थपूर्ण असे शब्द कसे तयार होतात ते बघायचं आहे. आता इथं बघा MI आणि D आहे आणि SI आणि एक चौकोन सोडलेला आहे आणि ती G आहे. म्हणजे एक कोणतंही पर्यायामधलं अक्षर घेतलं आणि त्याच्यापासून या ठिकाणी 2 अर्थपूर्ण शब्द तयार केले. जर आपण इथं पर्यायामधलं J घेतलं तर MIJD कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो का? नाही. MIJG होत नाही. त्यामुळं आपण जर समजा O घेतलं MIOD तर ते या ठिकाणी होत नाही. म्हणून इथं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मधलं N जर घेतलं तर बघा MIND माइंड हा एक शब्द तयार झाला आणि SING सिंग हा एक या ठिकाणी शब्द तयार झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं या ठिकाणी उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आता. इथं बघा अर्थपूर्ण या ठिकाणी 3 शब्द तयार होणार आहेत. किती शब्द तयार होणार आहेत तर 3 शब्द तयार होणार आहेत. यात पर्यायातलं जे अल्फाबेट आहेत तर ते घेऊन आपल्याला अल्फाबेटाचा गट आहे गट आणि तो गट घेऊन आपल्याला त्या पद्धतीनं शब्द तयार अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. तर आपण पहिला या ठिकाणी हा गट घेतला पर्याय क्रमांक 1 मधला TEN म्हणजे CAT कॅट हा एक शब्द तयार झाला, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. TIGER या ठिकाणी टायगर TIGER हे तयार होऊ शकते आणि N आहे. आता TIGER इथं घेतलं तर ELEPHANT म्हणजे एलिफंट हा देखील शब्द म्हणजे इथं प्राणी. बघा इथं T घेतलं, इथं TIGER झालं टायगर झालं, ELEPHANT इथं एलिफंट झालं.
म्हणजे हे पर्याय क्रमांक 1 जर इथं घेतलं तर ते बरोबर 3 अर्थपूर्ण शब्द तयार झाले आहेत, प्राण्यांची नावं आहेत इथं, तर पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे. प्रश्न 4 आहे बघा, इथं तुमच्या लक्षात येईल. प्रश्न 4ला प्रश्न 4 आहे, इथं अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. COCK कॉक, COCK कॉक आणि KITE काईट, काईट झाला. आणि के आणि ई घेतल्यामुळं EAGLE ईगल हा देखील या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. म्हणजे के आणि ई पर्याय असलेलं 2 नंबरचं जे पर्याय आहे तर ते याचं उत्तर असणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 रंगवायला काही हरकत नाही. आपण या ठिकाणी पुढचा 5वा प्रश्न पाहू. आता इथं बघा, आता आपल्याला माहीत पाहिजे DONKEY डॉंकी आणि MONKEY मंकी, गाढव आणि माकड, डॉंकी आणि मंकी. मग इथं बरोबर कोणतं अक्षर आलं, कोणता या ठिकाणी अल्फाबेट आला पाहिजे, अक्षर आलं पाहिजे 2 म्हणजे ओ. ओ याचं उत्तर आहे. इथं 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ओमुळे DONKEY MONKEY, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं या ठिकाणी रंगवायला हरकत. अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड, म्हणजे इथं एका चौकोनामध्ये हे सगळे अल्फाबेट दिलेले आहेत, दुसऱ्या चौकोनामध्ये त्या नंबर दिलेले आहेत क्रमाने 1 2 3 4 आणि योग्य अक्षरं जुळवून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आणि त्या अक्षराचा क्रमांक जो आहे तर तो क्रमांक दिलेल्या पर्यायामधनं निवडायचा आहे आणि त्याचा पर्याय गोल करायचा आहे. मग आता बघा, इथं EPAAEROLO असं या ठिकाणी एक अल्फाबेट्स आहेत. तर आता आपण त्याच्यापासून एक शब्द तयार होतोय, कोणता, तर एरोप्लेन तयार होतोय. AEROPLANE एरोप्लेन, AEROPLANE. आता ए म्हणाल तर तुम्ही इथं 3 नंबरला पण ए आहे, 4 नंबरला ए आहे. त्यामुळं आता पर्यायात बघायचं 3 नंबरनं सुरुवात कुठली आहे का, नाही. त्यामुळे ते 3 नंबरचं ए घ्यायचं नाही. पहिला 4 नंबरचं ए घेतला, 4 नंबरचा ए या ठिकाणी घेतला. ए नंतर काय, ई म्हणजे 5 नंबर. मग 45नं सुरू होणारे पर्याय 1 3 आणि 4 आहे. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय येणार नाही, त्यामुळे त्याला आधीच काट म्हणून टाकायचं. AE झालं. आर आहे 6 नंबरला, ओ आहे 9 नंबरला. मग 45 आणि 69 कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 आणि 4ला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 यातनं गेला. आता AERO झालं. एरोप्लेनचं स्पेलिंग आपल्याला पाठ पाहिजे. AEROP, पी कुठं आहे तर पी 2 नंबरला आहे, AEROP. मग आता AEROP 45792, 45792 कुठं आहे तर 4 नंबरचं आहे. त्यामुळे हे पण या ठिकाणी गेलं. म्हणजे एरोप्लेन आहे AEROPLANE, तर हे बरोबर या ठिकाणी इथं पर्याय क्रमांक 4 आहे एरोप्लेन, म्हणून 4चं या ठिकाणी. आपण वेळ वाचतोय आपल्याला, सगळ्याचं करण्यापेक्षा आपण असं पर्यायातनं गेलो तर आपल्याला लगेच लक्षात येईल. तर 4 नंबरचा पर्याय आहे, 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यामुळे त्याला गोल करायला, ते रंगवायला काही हरकत नाही. करायचे आहेत. अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड, हे आपल्याला वाचता आलं पाहिजे. अरेंज म्हणजे जुळवाजुळव करायचं, नंबरचे योग्य प्रॉपरली, आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता पुढचा इथं प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये पण EPATENHL, आता याचा देखील एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि तो शब्द आपल्या शब्दसंपत्ती या ठिकाणी पाहिजे आपल्याला. ह्याच्यापासून काय होतं तर एलिफंट हा या ठिकाणी शब्द तयार होतो. ELEPHANT, ELEPHANT
एलिफंट होतोय तयार. म्हणून मग आता आपण त्याचा क्रम लावायचा. ईचा आहे 5, एलचा आहे 8, 58. मग 58 सुरुवात होणारे पर्याय 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर आहे. त्यामुळे 2 नंबर येणार नाही. 2 नंबरला काट मारलं. ELE, पुन्हा ई 1 नंबर, ELE आहे. ELEP, पी 2 नंबरला आहे. 58, 12, 58, 12, 58, 12, 58, 12 तिन्ही पण पर्याय अजून चालू आहेत. मग ELEPH, H 7, इथं 7, तिन्हीत पण 7 आहेत अजून. ELEPHA 73. आता इथं 76 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गेला. ELEPHAN, एन कितीला आहे? 6 नंबरला आहे. 6 नंबरला आहे. ELEPHAN. आता टी आहे 4 नंबरला. म्हणजे 58, 12, 73, 64. 58, 12, 73, 64 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 रंगवायला पाहिजे. त्याला गोल करायचं. आता इथं अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होणार आहे बघा. इथं TI, MI, EI, SI, HI, OI, AI. तर ह्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, स्टमक. स्टमक म्हणजे पोट. STOMACH. 41, 62, 73, 5. 41, 62, 73, 5. 41, 62, 73, 5. मग या ठिकाणी 41, 62, 73, 5 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर 3 येणार. आपल्याला याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे माहीत होणं फार गरजेचं आहे. ते जर झालं तर तुम्हाला मग त्याच्यासाठी आपली शब्दसंपत्ती वाढली पाहिजे. मग शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे. नवनवीन शब्द कानावर गेली पाहिजेत. आता क्वेश्चन नंबर 4. शब्द तयार होतोय बघा. CUBOARD, कबर्ड या ठिकाणी कपाट, कबर्ड हा शब्द या ठिकाणी तयार होतोय. मग आता याचं आपल्याला पर्याय शोधायचा आहे. कबर्डचं कशा पद्धतीने होतं आहे? सीचं आहे 4, CU 3, CUP B 7, BO 1, AR 2 आणि D आहे 5. 43, 87, 16, 25 हे इथं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून 2 नंबरचा पर्याय रंगवायला काही हरकत नाही. प्रश्न 5वा शब्द बघा. आता इथं नंबर नाही दिलेले, इथं चित्र दिलेले आहेत, म्हणजे आकार दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काढायचं आहे. आता इथं कुठला शब्द तयार होतोय? आता या मुळाक्षरापासून किंवा या अल्फाबेट्सपासून कुठला शब्द तयार होतोय? तर इथं शब्द तयार होतोय स्टुडंट. STUDENT, स्टुडंट. STUDENT. मग आता यसला हे वर्तुळ, 1 नंबरला वर्तुळ या ठिकाणी मोकळा वर्तुळ आहे, रिकामा वर्तुळ आहे. तर असे पर्याय आहेत, 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर. त्यामुळं 3 नंबरचा पर्याय यातनं गेला. 3 नंबर पर्याय नाही. टीसाठी आहे स्वस्तिक. मग या ठिकाणी स्वस्तिकचं चिन्ह हे असं STU 3 नंबरचं अक्षर भरीव असं गोल आहे आणि त्यात अधिक चिन्ह आहे. त्यामुळे हे 1 नंबरचा पर्याय येणार
नाही. आता 2 आणि 4 पैकी एखादं उत्तर असणार. STUD, डी कुठं आहे तर डी अशी रेष आहे, डी झालं. STUDE, भरीव गोल, हा भरीव गोल आहे, हा भरीव गोल आहे. भरीव गोल आपल्याला असलेला वर्तुळानंतर स्वस्तिक, स्वस्तिकानंतर वर्तुळ, त्यात अधिक चिन्ह, त्याच्यानंतर डॅश आणि भरीव वर्तुळ असलेला पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे हे पर्याय क्रमांक 4 त्याचं बरोबर असणार आहे आणि रंगवायला काही हरकत नाही. म्हणजे प्रश्न 5व्याचं 4 नंबर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. असं आपल्याला हे शोधता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही अधिक सराव अशा पद्धतीचं केला, शब्दसंपत्ती आपली वाढवून ठेवलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 3, rearrange the given letters to form a meaningful word. Choose the correct option. म्हणजे पुढील इंग्रजी अक्षरांची योग्य मांडणी करून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. इथे एक अर्थपूर्ण शब्दाचे अल्फाबेट जे आहेत तर अक्षर जे आहेत तर ते दिलेले आहेत इथं. तर त्या अक्षरांची मांडणी करायची आहेत, योग्य करायचं. आता OI, DI, NI, EI, GI, LI. मग याच्यापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे तो आपण काढायचा, त्याचा पर्याय शोधायचा आणि तो पर्याय योग्य पर्याय गोल करायचं. म्हणजे आपल्याला 2 मार्क सहज मिळून जातील. मग आता ह्याच्यापासून तयार होतो आहे गोल्डन हा शब्द, GOLDEN आहे का? गोल्डन इथं आहे का? पर्याय क्रमांक 2 गोल्डन. त्यामुळं याचा पर्याय 2 रंगवायला काय हरकत नाही. त्यानंतर पुढचं अक्षर आहेत दिलेले आहेत, मागं पुढं दिलेले आहेत, त्याचा योग्य या ठिकाणी आपल्याला मांडणी करून योग्य ठिकाणी ठेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आता इथं सोपं आहे. इथं UI, SI, GI, UI, AI, T आहे. तर याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो म्हणजे कुठला माहिती आहे का? महिन्यातला आहे तो, महिन्यातला. AUGUST, ऑगस्ट. AUGUST, ऑगस्ट. हा या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 3चं या ठिकाणी पर्याय रंगवायचं. आता बघा इथं प्रश्न तिसऱ्यामध्ये देखील असं काहीतरी डिझाईनमध्ये वेगवेगळे अक्षरं दिलेले आहेत, LAIDIW. तर ह्याच्यापासून या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे दिवाळी, DIWALI, दिवाळी. म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न बघा, चौथा प्रश्न या ठिकाणी आहे कंप्लीट, म्हणजे पूर्ण करा. काय तर इथं काही एक शब्द दिला आहे आणि त्या शब्दाचे काही अक्षरं दिलेले आहेत आणि पुढचे काही गाळलेले आहेत. तर ते कुठले आहेत योग्य या ठिकाणी घेऊन त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. आता CONGRATU, काँग्रे असं काहीतरी आहे, कॉंग्रॅच्युलेशन. मग CONGRATU, LATIONS, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन हा शब्द या ठिकाणी तयार होणार आहे. एक अर्थपूर्ण शब्द, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे आणि तो एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळतो आहे. म्हणजे तो पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढे या ठिकाणी कंप्लीट करायचं. प्रश्न 5वा देखील या ठिकाणी कंप्लीटच करायचा आहे. तर BLACK, ब्लॅक स्मिथ, BLACKSMITH, स्मिथ, ब्लॅक स्मिथ असं या ठिकाणी ब्लॅक स्मिथ येणार आहे. आणि ब्लॅक स्मिथचं हे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते योग्य आहे. म्हणून तिथं 4चा पर्याय क्रमांक रंगवायला काही हरकत नाही. आता एक प्रश्न असाच आलेला आहे बघा. कसं आहे तर जसं आपण कंप्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेटिक, म्हणजे पर्यायातील वर्णाक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्दसंग्रह तयार करा म्हणते. तर तशाच पद्धतीचं इथं क्वेश्चन नंबर 6मध्ये देखील आहे. आता TOGUE आणि इथं एक पर्यायामधलं योग्य असं अल्फाबेट घ्यायचं आहे. म्हणजे आता इथं आपण या ठिकाणी घेऊ शकतो
एन जर हा पर्याय घेतला, एन पर्याय घेतला तर आपल्याला बघा TONGUE टंग, टंग या ठिकाणी एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय आणि NOSE नोज असे या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं या ठिकाणी बरोबर आहे. तर त्याच्यानंतर जसं आपण या ठिकाणी कंप्लीट कॉंग्रॅच्युलेशन केलं, ब्लॅकस्मिथ केलं, तसं हे देखील कंप्लीट करा. आयच्या पुढं आयब्रो म्हणजे या ठिकाणी भोया, आयब्रो. तर आयब्रोचं स्पेलिंग या ठिकाणी EYEBROW, आयब्रो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर इथं एक जरासं नवीन आलं आहे बघा. कसं आहे, नवीन म्हणजे काय फार मोठं वेगळं आहे असं नाही आहे. आता पिक अप द फर्स्ट अल्फाबेट ऑफ ईच वर्ड फ्रॉम अ न्यू वर्ड अँड चूज द रिलेटेड ऑप्शन. म्हणजे पिकअप द फर्स्ट अल्फाबेट ऑफ ईच वर्ड म्हणजे प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर ते या ठिकाणी घ्या आणि त्यापासून नवीन शब्द तयार जो होतो, न्यू वर्ड अँड चूज द रिलेटेड, आणि तयार होणाऱ्या शब्दाशी संबंधित असा पर्याय या ठिकाणी निवडा. मग आता इथं या प्रत्येक लॉंग, एल्बो, मँगो, ओनियन आणि नॉर्थ असे ही जी 5 शब्द आहेत, तर यातलं एल घेतला, त्याच्यानंतर ई घेतला, त्याच्यानंतर एम घेतला, ओ घेतला आणि एन घेतला. LEMON असं लेमन, LEMON लेमन हा शब्द तयार होतो. मग लेमन शब्द कशा संदर्भात आहे? तर ते फ्लॉवर आहे का? नाही. ते लेमन व्हेजिटेबल आहे का? नाही. लेमन बर्ड आहे का? नाही. लेमन हे फ्रूट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं या ठिकाणी बरोबर असणार. फिल द मिसिंग लेटर टू मिनिंगफुल वर्ड. गाळलेल्या जागी योग्य अक्षर ठेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथं LTUS आपल्याला या ठिकाणी यातलं योग्य पर्याय आहे ओ, लोटस. LOTUS लोटस, कमळ. लोटस हा शब्द या ठिकाणी तयार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर आहे. असे प्रश्न आपल्याला नेहमी येत असतात, ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आणि पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे, काही दिलेलं नाही तिथं, मिसिंग लेटर हे काढायचं हे दिलेलं आहे. गाळलेल्या जागी योग्य अक्षर ठेवून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचं हे माहीत आहे. आणि पुढे म्हटले त्यांनी इज डिस्ट्रिक्ट नेम, आणि हे जिल्ह्याचं नाव आहे. डिस्ट्रिक्ट माहीत पाहिजे, हे डिस्ट्रिक्ट काय आहे असं नाही, तर डिस्ट्रिक्ट नेम आहे आणि तो डिस्ट्रिक्ट नेम आपल्याला माहीत पाहिजे. यसनं सुरू होणारे काय काय आहेत, तर पहिला येणार यसनं सुरू होणार आणि शेवटी पूर असलेला सोलापूर. मग SO, इथं ओ आणि LA सोला, ओ आणि ए असलेला पर्याय हे पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे रंगवलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण अशा प्रश्नांची उत्तरे जर सोडवली तर आपल्याला नक्कीच